चालला जा तू तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट ते गिफ्ट. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट ते गिफ्ट ते गिफ्ट ते गिफ्ट. Okay, 1, 2, 3 start. The already start. Killing by eyes. The OG gangster. I love to the passion, to viral sensation, representing nation. पण नखरे हजार. किती साधी simple तरी दिसते stylish तुझ्या समोर फीकी baby बिल्ली आयलिश. तुझं diamond diamond तुझ्यासाठी काय पण तुझे नखरे हाय पण I like it तुझं nose pin earring eyelashes bling bling highlighter blush आणि lipstick pink pink. ए माझी girl ए जाने जिगर ए चमक छल्लो मी तुझा king 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 king. जादू मंतर हा मंतर तुझा स्वॅग ओजी ओजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट ते गिफ्ट ते गिफ्ट. झप्पी पाहिजे म्हणे ना 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 पप्पी पाहिजे म्हणे ना 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 ना. तू भारी दिसते म्हणे या 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 किती नखरे करते ना. सगळ्यांची हाट घेती लय भारी नटलेली लाखांचं सोनं आणि चांदीनं ती खटलेली. वो वो एक नंबर तुझी कंबर हाय चाल बेबी बेबी हाय किती सुंदर तुझं डिंपल माझी छान बेबी बेबी. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते किती किती. Quiere feeling por tus sentimientos. Traemos money juntos. Yo voy a que salmo todo. आले त्याबद्दल सर्वांचं खूप मोठं थँक्यू आणि वेलकम. वा वा थँक्यू थँक्यू. माझी मम्मी सुनीता सूर्यवंशी यांचा बर्थडे 57th बर्थडे आहे आणि त्या निमित्त आपण सर्व इथे जमलो आहोत. तर मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी खूप एन्जॉय करावं आणि सर्वांना घुळून मिळून राहावं आणि मराठी. तर आपण स्टार्ट करू. इंट्रोडक्शन करा. मी पण खूप जास्त लोकांना आवडत नाही तुम्ही पण आवडतात तर आपण इंट्रोडक्शन स्टार्ट करू. आपलं इंट्रोडक्शन द्या कोण काय आणि कोणाची मुलगी आहे वगैरे. मावशी आहे यांचं नाव सुप्राय.
त्यांनी तेवढं आता वाव मुझसे ही मुझे जय भीम. मी मधुरा अमित बनकर, माझी मम्मी सोनाली बनकर, पप्पांची मम्मी म्हणजे मंदा बनकर आणि त्यांचे पप्पा म्हणजे जिजाबा म्हणजे गुलाब बनकर. वाव छान वाटलं सगळे एकत्र आलो. म्हणजे अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेतो. जगन्नाथ बनकर हे माझे बाबा आहेत आणि मी सगळ्यात लहान त्यांची मुलगी आहे. लहान लहान मुलांना सांगते मी जे लहान आहेत त्यांना बाकीच्या सगळ्यांना. तर बर्थडे म्हणून बर्थडे हे एक ऑकेजन म्हणून दिवस आहे म्हणून तो चांगला करायचा असं आहे. पण ऍक्च्युअली हे फॅमिली गेट टुगेदर म्हणून ठेवलेलं आहे. फॅमिली गेट टुगेदर बर्थडे हा फक्त नावासाठी आहे तुम्हाला सांगते. पण आणि सगळेजण आले तुम्ही लोक छान वाटत आहे. असंच दरवर्षी कुठेतरी आपण भेटत जाऊ असं मला वाटतं. दरवर्षी भेटत जाऊ आणि काही ना काही प्लॅनिंग करत जाऊ. आणि जास्त लोक झाले तरी चालेल. त्यामुळे तर मला वाटतं 30 लोक चालू जास्त नाही आहे ना. सगळ्यांची फॅमिली लहान मुलं एवढे चालू. अजून जास्त झाले तरी पण चालेल. पण आपण सगळे असं गेट टुगेदर दरवर्षी वर्षातून एकदा आपण भेटायला पाहिजे. एकामेकांचं सुख आहे दुःख आहे किंवा काही चाललेलं आहे असं फॅमिलीमध्ये असं माहीत व्हायला पाहिजे म्हणून आपण एकत्र भेटत जाऊ. आणि दरवर्षी काही नाही काही नाही समजा जमलं एखाद्या वर्षी तर त्याच्या 6 महिन्यानंतर म्हणजे 1.5 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर पण आपण असं भेटत जाऊ आणि आपण प्लॅनिंग करत जाऊ आणि एकत्र येत जाऊ. जेणेकरून आपल्या याच्या आठवणी आहेत. जुन्या आठवणी सोडून द्यायच्या. जुनं जे झालं सगळं विसरून जायचं. समोर काय करायचं आहे त्या प्लॅनिंगने आपण समोर चालूया असं मला वाटतं. आणि आजचा हा दिवस आहे माझ्या वाढदिवसाचा. सगळ्यांनी एन्जॉय करायचं. सगळ्यांनी छान छान जेवण करायचं. हे जे प्लॅनिंग केलं आहे दीप्तीनी आणि अनुपनी ह्या दोघांनी प्लॅनिंग केलेलं आहे. मी तर नाही केलेलं आहे. तर ते एन्जॉय करायचं आणि छान सेलिब्रेट हा करा. दिवस आपण चांगला करूया. अविस्मरणीय राहील. येस थँक्यू. येस मी अधीरा बनकर, माझे आजी आजोबा, माझी आजी शीला बनकर, माझे आजोबा सुप्रिय बनकर, माझी मम्मी वर्षा बनकर, माझे पप्पा प्रमीत बनकर आणि मला एक लहान भाऊ तो रेयांश बनकर, माझे काका काकू समिता बनकर आणि अजित बनकर, त्याच्यासोबत माझी एक कझिन केया. व्हेरी नाईस. क्या बात. माझे आजोबा पप्पा अंकित वासे, मम्मी अनिका वासे, मी आकांक्षा वासे, माझा लहान भाऊ सुशील वासे आणि आता मी 2 वर्षाआधी आकांक्षा संकेत पिल्ले बनतात. ठीक आहे. आणि मी माझी माझं नाव पार्थवी प्रीतम शंभरकर आहे. माझे पप्पा प्रीतम शंभरकर, माझा छोटा भाऊ उत्कर्ष प्रीतम शंभरकर, माझी मम्मीची मम्मी माझी आई शशिकला वाघमारे आणि माझे आजोबा आहेत मधुकर वाघमारे. माझा मोठा भाऊ मामाकडे रेहान वाघमारे आणि माझी मामी प्रणिता वाघमारे, मामा प्रवीण वाघमारे. आणि काय लागतात आजी. माझं नाव प्रेमपाल कृष्णाजी पिल्लेवान. आम्ही कापूस वाटोडा नागपूर. माझी मुलगी आसना पिल्लेवान. माझा मुलगा लागून गेला तिकडे. त्याचं नाव काय? सम्यक पिल्लेवान. माझी मिसेस संगीता पिल्लेवान.
बाकी सगळं तर सगळ्यांना माहिती. माझ्या नातामध्ये माझी लहान मावशी, काकाजी, मामा, आई. वा 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 क्या वा. मी सुमता वाघमारे, माझे मिस्टर योगेश वाघमारे, माझी मुलगी स्वाती वाघमारे, दीक्षा वाघमारे आणि हर्ष वाघमारे. आम्ही नागपूरला राहतो, रामबागला. हा परिवार पूर्ण एकत्र झाला. हा सर्व जगन्नाथ दिवंकर आणि त्यांचा हा सर्व एकत्र झालाय. त्यांच्या लोकांना त्याच्या परिवार एकत्र झाला. माझ्या आजी आजीचा पूर्ण परिवार सुनीता मावशीला साठी करते. सगळ्यांना जय भीम. जय भीम. आम्ही हा जो बर्थडे जो कार्यक्रम आहे, बर्थडे हा नव्हता, परिवार भेटावं असं आमची इच्छा होती. काही परिवार भेटू शकत नाही. पण जेव्हा मी इकडे येतो तेव्हा दुसऱ्यासोबत डिस्कस करतो की आपला परिवार काय. आपल्या परिवारात आपण लहान आहोत, मोठे आहोत, हा विषय नसतो. परिवार म्हणजे परिवार. परिवारामध्ये श्रीमंत नसतो, परिवारात गरीब नसतो आणि सगळे आपण सारखे असतो. आम्ही दोघांनी हा प्लॅनिंग केला आणि मग म्हटलं की नाही, दिवाळीला सर्वच येतात, अजित पण बाहेर असते, तर असे दिवाळीला बा सगळेजण भेटावा असा आमचा प्रोग्राम मागच्या वर्षीपासून झाला सुरू. आणि मागे आम्ही 8-10 लोक होतो. त्याच्यानंतर अचाच जाता जाता विषय निघाला त्या दिवशी बिलकुल सहज की मग बा चला 28 तारखेला वाढदिवसा मग का करू, की मम्मीचा वाढदिवस करू, मनाला इकडेच करू. मग तिथून सुरुवात झाली की मग आता असं करायचं तसं करायचं, पूर्ण परिवारात बोलवायचा. आणि माझ्या काही भावना असतात, मी काही सगळ्यांच्या पुढे सांगू शकत नाही. परंतु आपण परिवार हा एक वेगळा अस्तित्व असते आणि परिवाराचं अस्तित्व जेव्हा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा एका साईडला जेव्हा एक ग्रुप असतो ना, तेव्हा परिवार काय आहे माहिती. आणि पाहुणे येतात, पाहुणे जातात, परंतु परिवारातला प्रत्येक व्यक्ती त्या प्रोग्रामची कशी होईल बा सुरुवात, कसा होईल शेवट, याच्याबद्दल मार्क करत असतात. आणि त्या परिवारामध्ये त्यांचे जे डोके असतात ते जर छान पद्धतीनं जर प्लॅनिंग मध्ये असतील तर त्या प्रोग्रामच्या यशस्वीसाठी त्याचं मन लागलेलं असते. आणि आज काही का असो ना, तसं म्हणजे आमची समजा बोलली, खरंच म्हणजे माझे सासरे असतील, सासू असतील, त्याच्यापासून निर्माण झालेला आमच्यापर्यंत आयरापर्यंतचा जो हा परिवार आहे, हा परिवार त्यांचा आहे. म्हणजे त्यांच्या अनुच्या म्हणण्यानुसार की मम्मीचा सिबलिंग आहे, माझा जो आहे तो तिकडे आहे, तो पण त्यांना पण देऊ आपण, कुठंच फाटा नाही. याचा सगळ्यात जास्त श्रेय मी सुनीताला पण देईन. तिने माझाही परिवार बिलकुल बनकर परिवार, सूर्यवंशी परिवार असा न ठेवता एकच ठेवला. माझ्या जीवनात तिनं आतापर्यंत 7च दिलेली आहे, 7च शेवटपर्यंत राहील. परंतु हा एक योगायोग आहे की 28 तारीख दिवाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्या, आणि त्यामध्ये आपण सर्वजण आमचा परिवार इथं आलेला आहे. आणि भविष्यातही मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देईन, तुमच्या भावी जीवनाच्या शुभेच्छा देईन आणि असेच तुम्ही राहाल. आणि हा जो एक पंचवडावडीचा जो आपला परिवार आहे, हा परिवार सुखात दुःखात राहील अशीच तथागताच्या मी प्रार्थना करून सुनीताला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. आणि तुम्ही सगळ्यांनी आलेत. आणि खास म्हणजे याचं पहिल्यांदा श्रेय मी अनुपला देतो, त्याच्या टीमला देतो की त्याने हा आता घेतला. आणि त्यांनी माझ्याशी डिस्कस करत असताना नेहमी म्हणतो की पप्पा, तुमचा जो एक आहे तो एक वेगळ्या ठिकाणी राहू द्या, पण माझा जो फॅमिली आहे
कधी जाऊ द्या आणि मला गोडा करू द्या. त्याच्यामुळे या आजच्या कार्यक्रमाचं पूर्ण श्रेय मी अनुपला देतो आणि तो असाच करत राहो अशी तथागताची वाव. आणि त्यांचं प्रोडक्ट आयरा सूर्यवंशी हाय करा. आणि आज माझे मम्मीचा बर्थडे आहे. त्यांचं नाव सविता सूर्यवंशी आणि माझे पप्पा नरेंद्र सूर्यवंशी. त्यांनी आता प्लॅनिंग म्हणजे नेहमीच राहते. दिवाळीच्या टाइमला अजित भाऊसोबत माझं नेहमीच डिस्कशन राहते की कधी येता नागपूरला, कोण येताना भेटायचा, फोन करायचा ऍटलिस्ट, किंवा ऍटलिस्ट फोन कॉन्टॅक्ट वगैरे राहिला पाहिजे. म्हणजे मी 10 years 8 years बाहेरच होतो. कॉलेज, स्कूलिंग, त्याच्यानंतर जॉब वगैरे सर्व बाहेरच होतो. आता 1 वर्षानंतर नागपूरला आल्यानंतर जसं सर्व हळूहळू सेटल झालं म्हणजे आमचा फॅमिलीचा बिझनेस वगैरे जो काही आहे ते थोडं सेट झालं, थोडं रिलॅक्स झालं, थोडा टाइम भेटला. आणि मग लास्ट इयर पण असाच प्लॅन होता की भेटायचं सर्व, पण ते लास्ट इयरचं पॉसिबल नाही झालं. मग या इयरला मग असं होतं की याचा टायमिंग माहीत होता, सर्वांचं माहीत होतं. एक ऑकेजन पण निघाला की मम्मीचा बर्थडे पण आहे, दिवाळी पण आहे. मग त्याच्यामुळे मग सर्वांना म्हटलं की लेट्स इन्व्हाइट. आणि आम्ही तिथेच बसलो होतो मामाच्या घरी तिरकोऱ्याला. तिथेच आम्ही ऑन स्पॉटच असा प्लॅनिंग केलं. मामा होते, मी होतो, विकी भाऊ होता, मामी बस, आम्ही एवढे दोघं बसलो होतो. म्हटलं की प्लॅन करू, सर्वांना बोलवू. आणि मग तेच प्लॅन हळूहळू मोठा होत गेला की ठीक आहे विकी होतो एक रिसॉर्ट. इव्हेंच्युअली एकदम छान प्लॅन झाला. काही लोक मिसिंग आहेत, त्यांना मी मिस करत आहे, पण इट्स ओके. म्हणजे नेहमी सर्वांचं येणं पॉसिबल असं नाही. आणि आपण फॅमिली फंक्शन मध्ये भेटतो, लग्नामध्ये भेटतो किंवा कोणत्या ऑकेजन मध्ये भेटतो, तेव्हा एका पर्टिक्युलर फॅमिलीचे बरेच लोक येऊन जातात. तर होते काय की आपसात बोलणं होत नाही. मग कोणाची मुलगी असली, मुलगा असलं तर नाव पण लक्षात राहत नाही. तेवढ्या पॉईंट ऑफ व्ह्यू साठी लक्षात राहते, पण नंतर आपण विसरून जातो. पण यावेळेस म्हटलं की थोडं लिमिटेड बोलू, म्हणजे आपलं डिस्कशन पण होईल, ओळख पण होते आणि भेटणं पण होईल. बाकी तर काही नाही. छान. थँक्स फॉर कमिंग. बनकर परिवारात आता सध्या मोठी आहे, सर्वात मोठी. त्यापेक्षा मामा मोठे होते. मामाला माझी मामी बस हे सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय फुले, जय शाहू, जय जवान आणि जय किसान. मी नेहमी म्हणतो आणि जय भारत, जय भारतीय संविधान. तर मित्रांनो आणि माझ्या ज्येष्ठ बंधूंनो, आज जो आहे ते कार्यक्रम आयोजित केला अनुपनी. नवीन पिढीचे लोक आणि जुन्या पिढीचे लोक, त्या दोघांना एकत्र आणलं असं मला वाटतं. आता माझे जे सासरे, मी माझा परिचय देतो. मी प्रीतम नामदेव शंभरकर, IT प्रोफेशनल आहे. माझी हॉबी आहे मोबाईल व्हिडिओ शूटिंग, मेमरीज कलेक्ट करणं आणि त्याला अपलोड करून व्हायरल करणं. तर मला खूप छान वाटतं. तर त्याच्यामुळे मी न सांगता इथे डायरेक्ट आपलं कॅप्चर करणं चालू केलं. दुसरी गोष्ट, मधुकर वाघमारे जे माझे सासरे आहेत, म्हणजे होते, त्यांच्यासोबत आता जवळजवळ मी 10-12 वर्ष राहिलो. तर मला असं माहिती पडलं की कुटुंबामध्ये काही मतभेद होतात, चालतात, पण ते कुठेतरी आपल्याला विसरायला पाहिजे. विसरून आपण पुढचं पाऊल टाकायला पाहिजे. मधुकर वाघमारे यांचा परिचय असा आहे की ते कुठल्याही कामामध्ये नाही कधीच म्हणत नव्हते. कुठे लागलं की चला सोबत जाऊया, ते काम करूया. ज्या गोष्टी माझ्या कानावरती आल्या किंवा ज्या पद्धतीने मला माहीत झालं, त्या पद्धतीने त्यांनी भरपूर लोकांना भरपूर मदत केली, भरपूर सहयोग केला. म्हणजे अर्ध्या रात्री का होईना कुठे काही हॉस्पिटलची इश्यू असो, कुणाला काही अजून काही मदत लागली असेल शिक्षणाबाबत, अजून काही कुठे जायचं आहे, कुठे म्हणजे बुद्धविहार म्हणा किंवा दान धर्म म्हणा किंवा त्याचा पुढाकार घेऊन करणं किंवा कॉलेजचे काही कामं आहेत, तर या सगळ्या कामामध्ये ते म्हणजे समोरच राहायचे. कारण ते मी आजमावलं आहे, बघितलेलं आहे. आणि वाघमारे परिवार म्हणा, बनकर परिवार म्हणा, इतका चांगला परिवार आहे. म्हणजे इतके सगळे जण इतके चांगले गॅदर करून एकमेकांना म्हणजे रिस्पेक्ट देऊन सगळे आपण करतो. कारण जेव्हाही आम्ही बनकर सुखदेवजी बनकर यांच्याकडे गावाला येतो, मामाजींकडे, मामींकडे,
तर खूप आमचा म्हणजे मान सन्मान होतो, खूप छान वाटतं. म्हणजे शेतीमध्ये जाऊन ते आंबे तोडणं, आंब्याच्या झाडावर सीताफळ वगैरे, तर म्हणजे खूप एन्जॉय करतो. तर असाच परिवार हसत खेळत राहावा अशी अपेक्षा. आणि अनुपला खूप खूप धन्यवाद आणि मामीजींना खूप खूप वाढदिवसाच्या 57 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एवढे बोलून मी इथे थांबतो, जास्त बोलण्यासाठी उन्नती आहेच नाही उन्नती सांगेल. आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे आम्हाला आमंत्रित केलं. याच्या निमित्ताने कमीत कमी एक परिवार काय आहे मुलांना माहीत होतो. आणि नक्कीच आपण दरवर्षी कुठे ना कुठे काही ना काही सेलिब्रेशन करत राहू. थँक्यू सो मच. सर्वांना जय भीम. सर्वात आधी मी मावशीला शुभेच्छा देते आणि सर्वांना एकत्र पाहून मला माझं लहानपण इथे आठवतं. सगळ्यात आधी अनुपसोबत तर खूपच, म्हणजे मी जेव्हा 12th पास झाली तर एवढं चालू आमची खूप पटायची. तर सगळ्यात मोठा आनंद म्हणजे अनुपची आणि माझी भेट, सगळ्यात मोठा आनंद माझ्यासाठी. त्याच्यानंतर आपण सगळेचे भेटलो, हे खूप दिवसाचं माझ्याही मनात होतं की कधी आपण तुला भेटत नाही, काही नाही. कधी अजित भाऊ भेटतो तर विक्की भाऊ भेटत नाही, कधी मामी भेटतात तर त्या मामी भेटत नाही. तर हे खूपच चांगलं झालं की आपण सगळे एकत्र आलो आणि सगळ्यांशी भेटून मला खूप आनंद वाटतोय. म्हणजे असं नाही की एक तिकडे आहे एक इकडे आहे, म्हणजे एक परिवारासारखं वाटत आहे. सगळं विसरून पुढे पण आपण असंच राहू अशी अपेक्षा करते. आणि परत एकदा मावशीला हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. जे ओळखत नाही त्यांनी फक्त हात वर करावा. जे मला ओळखत नाही त्यांनी फक्त हात वर करावा. आता या कुटुंबाचा परिचय करून द्यावा असं मला वाटलं म्हणून मी उभारलो आहे. मला म्हणजे सारूबाईचं गोकुळ दिसते आहे आईला. म्हणजे आम्ही लहान असताना कलांना इथं जायचे तर सखुबाईचं गोकुळ हा एक शब्दप्रयोग पुढे यायचा. तर सखुबाई कोण? तर सखुबाई म्हणजे सारूबाईची आई आणि तिचं माहेर म्हणजे पांडेगावचं. पांडेगावचं गायगोरी कुटुंब आहे, पुईजवळचं पांडेगाव आहे, तिथलं ते कुटुंब. आणि ती भोगोदारा इथे गलगाटे परिवारामध्ये आली सखुबाई. आणि काही कारणास्तव ते कुटुंब मग भोगोदारा इथून स्थलांतरित झालं कळमण्याला. आणि कळमण्यामध्ये ते फुललं फळलं त्याचा विस्तार झाला. त्यामध्ये ती कवळूंजी गजघाटे आणि सखुबाई गजघाटे यांच्या पोटी 3 मुली आणि 3 मुलं जन्माला आली. आता त्या 3 मुलांपैकी तिघेही अनंतात विलीन झाले आहेत आणि मुलींपैकी 2 मुली या अनंतात विलीन झाल्या आहेत. त्यामध्ये एक तिरपुरा येथील सारूबाई आणि दुसरी उदासा इथे दिलेली यमुनाबाई लोखंडे, म्हणजे कालू लिंकू लोखंडे वगैरे रमाबाई लोखंडे त्यांची आई. आणि तिसरी म्हणजे माझी आई खेड्यामध्ये, ती सध्या त्यांच्या कुटुंबामधील हयातीत आहे. आणि नातेवाईकामध्ये लोखंडे परिवारातील आमचे मावसा हे सगळे जिवंत आहे. म्हणजे जुन्या टीम मधले हे फक्त 2च लोक राहिले. आता एक आमचे मावसा आणि दुसऱ्यामध्ये माझी आई. आता पुढे जाऊ आपण आता सारूबाईच्या परिवारात. सारूबाईच्या परिवाराचा विचार केला त्याच्यामध्ये 2 मुलं गुलाब भाऊ आणि सुखदेव भाऊ आणि 3 मुली. त्यामध्ये नक्खाबाई सर्वात मोठी, शशीबाई मधवी आणि सुनीता सर्वात लहान. त्यावेळेस बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव सेव आणि तिरसोरा या 2 गावामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला. बाकी गावातही झाला, परंतु या परिसराचा विचार केला आपण तर सेव आणि तिरसोरा ही गावं शिक्षणामध्ये आदर्श म्हणून मानली जायची. या गावाकडे एक वेगळ्या नजरेने त्यामध्ये जे लोक शिकले ते पुढेच गेले, त्यांनी कधी मागे फिरून बघितलेलं नाही. विशेषतः जगन्नाथजी बनकर आणि सारूबाई बनकर यांच्या पुढे जन्म झालेल्या मुलांपैकी गुलाबभाऊ बनकर आणि सुनीता बनकर ते डॉक्टरेट झाले.
दुर्दैवानं मुलाभाऊ माणूस आपल्यात नाही. त्यांची कमतरता आपल्याला जाणवते. नंतरच्या अगदी थोड्या कालावधीमध्ये त्यांना ते लाईफ देखील दर्शना यायला सर्व काळ जाणवते. नेहमी सांगावं मी या गोष्टी नेहमी शेअर करतो. असो नियतीला जे मान्य आहे ते होऊन गेलं आहे. आणि आताच्या परिस्थितीमध्ये सुनीताने जी काही इनिशिएटिव्ह घेतले, यामध्ये जे काही पुढाकार घेतला, प्रामुख्यानं आता हा सगळा परिवार जो आहे हा परिवार एकत्र आणणे हा पहिल्यांदा असा प्रयोग झाला आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याला मी नक्कीच सलाम करतो आहे. आणि असंच कार्य त्यांच्या हातून सतत घडत राहावं असं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. सुनीताच्या पारिवारिक जीवनामध्ये अगदी तिच्या शैक्षणिक जीवनापासून मी त्यांना घडून बघितलेलं आहे. सूर्यवंशी साहेबांचं तुम्ही घर बघितलेलं नाहीये. जे घर तुम्हाला आता दिसतंय नागपूरमध्ये ते वेगळं आहे. त्यांचं मूळ गाव कुंबडी, साकोलीजवळ आहे गाव ते. आणि अतिशय आपलं सामान्य घर, जसं आता सूर्यभाऊचं घर आहे की याच्याही पेक्षा मोठा असलेलंच घर होतं. आज त्या ठिकाणी जन्म घेऊन या व्यक्तींनी बनकर फॅमिलीसोबत आपले रिलेशन्स निर्माण करून जी पुढे वाटचाल केली आहे ती आपल्या परिवारामध्ये उल्लेखनीय अशी आहे. उल्लेखनीय म्हणजे प्रत्येकानं या गोष्टीपासून आदर्श घ्यावा आणि त्यांच्या कार्याला साथ देण्याचं काम करावं असं मला मनापासून वाटतं. आणि माझ्या स्तरावर जेवढं शक्य होईल तेवढं मी त्यांच्या सोबत आहे. त्यांनी जेव्हा जेव्हा काही आवाहन केलं असेल त्यावेळेस मी माझ्या स्तरावर जेवढं काही जमलं तेवढं ते करण्याचा प्रयत्न केला. तर हीच एक प्रेरक व्यक्ती आपल्यामध्ये आता सध्या आहे. त्यामुळे आपल्या या परिवारामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांना किमान यांच्या व्यक्तिमत्वाविषयी, या दोन व्यक्तिमत्वाविषयी, विशेषतः सूर्यवंशी साहेब आणि सुनीताविषयी जाणून घ्या. यांचा विकास कसा झाला आहे, यांचा प्रोग्रेस कसा झाला आहे हे सगळ्यांसाठी एक त्याला कारण आपण दीपगृह आहे. सगळ्यांनी ते लक्षात ठेवून त्या दिशेनं वाटचाल कशी करायची या दृष्टीने प्रयत्न करायचे. परिवार म्हटल्यानंतर लहान लहान गोष्टी निर्माण होतात, पण ते मतभेद जे आहेत ते विसरून जायचे. आणि हेवे दावे हे सगळं विसरून जायचं. हेवे दावे विसरूनच आपण एकत्र आलो आहे. आणि यापुढे त्यांच्या पुढल्या जे कोणते प्रोजेक्ट असतील, काय असतील, तुम्ही अवश्य भेट द्या. त्यांच्या संस्थेला भेट द्या, केळझरला भेट द्या. किती लोकांनी तुमच्यापैकी केळझरला भेट दिली आहे? त्यापैकी किती लोकांनी भेट दिली आहे? फक्त मोजके लोक आहेत. मला असं वाटतं त्यांनी स्वतःहून यांनी बोलवण्याच्या आधी आपण जाऊन तिथं बघा की शून्यातून एखादी व्यक्ती कसं विश्व निर्माण करू शकते आहे. मी तर तो एक म्हणजे सतत विचार करत राहतो आहे की त्यांना कसं जमलं असेल. त्यांचा त्यामध्ये खूप मोठा त्याग आहे. मागणारे हात होते ते देणारे हात झाले आहेत. तर ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे आणि आपल्या परिवारातलीही बाब आहे. म्हणून त्यांच्या दृष्टीनं आपण नेहमी त्यांच्यासाठी आपल्या शुभेच्छा प्रदान करूया. आणि मला या ठिकाणी हा जो अल्पसा परिचय करून देण्याची या निमित्ताने संधी मिळाली त्याबद्दल मी या दोघांचे आभार मानतो आहे. आणि आजच्या ज्या उत्सवमूर्ती आहेत त्यांचा जन्मदिवस आहे, आज 57वा जन्मदिवस आहे असं करताय. आणि पुढल्या वेळेस सूर्यवंशी साहेबांचा देखील 60कडे वाटचाल सुरू आहे. त्यांना देखील तो हा कार्यक्रम पूर्ण करायचाच आहे. तर त्यांच्या या कार्यक्रमाला आपण शुभेच्छा प्रदान करूया. धन्यवाद. जय भीम.
अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. हो वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. कावगा हिंडतो देव शोधायला, कावगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. ओ दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दृष्ट लागो नये वेदनेची तिला, दृष्ट लागो नये वेदनेची तिला. हा मित्र डोळ्यातला काजळासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवासा, हो जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी टाकल्यासारखा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा.
परखा